श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार आठवड्यातील प्रत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या देवाला देवतेला समर्पित वार आहे. असाच सोमवार हा भगवान शिवशंकरांना समर्पित वार आहे. सोमवारच्या दिवशी भगवान शिवशंकरांची उपासना केल्यानं, आराधना केल्यानं भगवान शिवशंकरांची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं. या दिवशी काही कामं करणं शुभ मानलं जातं, तर काही कार्य करणं अशुभ मानलं जातं. या दिवशी असे काही काम केल्यास त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर घडत असतो. तर हा सोमवार भगवान महादेवांचा वार तर आहेच, त्याचबरोबर चंद्रदेवाचा सुद्धा वार आहे. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सोमवारच्या दिवशी चुकूनही मी तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे. तर या वस्तू दान म्हणून किंवा उदार म्हणून किंवा एखाद्याला गरज असेल तरी देखील आपण चुकूनही द्यायच्या नाहीत. या जर वस्तू तुम्ही जर एखाद्याला जर दिल्या तर त्याचे तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील. भगवान शिवशंकरांचा कोप देखील होईल आणि तुम्ही कितीही भगवान महादेवांची सेवा केली, पूजा केली, आराधना केली तरी देखील तुम्ही केलेल्या आराधनेचे, सेवेचे तुम्हाला फळ प्राप्त होणार नाही. आता अशा कोणत्या या वस्तू आहेत त्या सोमवारच्या दिवशी आपण चुकूनही इतर व्यक्तींना द्यायच्या नाहीत. याविषयीची संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. त्याचबरोबर व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हिंदू धर्मशास्त्रानुसार सोमवारच्या दिवशी भगवान भोलेनाथांची पूजा आराधना केल्यानं भगवान भोलेनाथ आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात. त्यांच्या कृपेने आपल्यावरची, आपल्या संपूर्ण कुटुंबावरची सर्व संकट, विघ्न, दारिद्र्य, बाधा दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर सोमवारचे व्रत केल्यानं सुद्धा आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना पूर्ण होतात. तसेच दर सोमवारी भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय देखील करत असतात. भगवान भोलेनाथ हे साधे भोळे आहेत आणि म्हणूनच छोट्या छोट्या उपायाने सुद्धा भगवान भोलेनाथ आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करत असतात. सोमवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून शिवचालीसा वाचणं अतिशय शुभ मानलं जातं. असं म्हणतात की जी व्यक्ती प्रत्येक सोमवारी शिवचालीसाचे वाचन करते तर त्या व्यक्तीवर भगवान भोलेनाथांची नेहमी कृपा राहते. भगवान भोलेनाथ त्या व्यक्तीवर सदैव प्रसन्न राहतात. असं म्हणतात की सोमवारच्या दिवशी आपल्या कपाळी थोडंसं भस्म हे लावायला हवं, कारण हे भस्म भगवान भोलेनाथांना, महादेवांना अत्यंत प्रिय आहे. त्याचबरोबर तुम्ही जर एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जर घराबाहेर जर पडत असाल किंवा जर तुम्ही एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी, सोने चांदी असेल किंवा एखादी मोठी वस्तू खरेदी करण्यासाठी जात असाल किंवा एखादं महत्त्वाचं शुभ कार्य जर करत असाल तर त्यावेळी भगवान भोलेनाथांचं नामस्मरण करणं हे नेहमी शुभदायी ठरतं. सोमवारच्या दिवशी काही गोष्टी टाळणं देखील आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. जर तुमचं एखादं महत्त्वाचं जर काम असेल आणि या सोमवारच्याच दिवशी जर तुम्हाला महत्त्वाच्या कामासाठी जर घराच्या बाहेर पडायचं असेल आणि हे जर काम तुमचं आग्नेय किंवा उत्तर दिशेला जर असेल तर या कामासाठी तुम्ही जात असाल तर तुम्हाला प्रवास करावा लागत असेल तर तो तुम्ही प्रवास या दिवशी अवश्य टाळायचा आहे. किंवा तुम्ही सोमवार सोडून इतर कोणत्याही दिवशी जाऊन तुम्ही हे तुमचं महत्त्वाचं काम करायचं आहे, परंतु सोमवारी चुकूनही आपण प्रवास करायचा नाही आणि या आग्नेय आणि उत्तर दिशेला जायचं नाही. जरी तुम्ही या महत्त्वाच्या कामासाठी जरी बाहेर पडत असाल सोमवारच्या दिवशी तरी हे काम तुमचं पूर्ण होईल याची शक्यता खूप कमी आहे. त्याचबरोबर सोमवारच्या दिवशी कोणतीही पांढऱ्या रंगाची वस्तू असेल किंवा पदार्थ असेल, मिठाई असेल किंवा कपडे असतील तर हे तुम्ही चुकूनही एखाद्याला दान करायचे नाहीत किंवा भेट म्हणून द्यायचे नाहीत किंवा मिठाई प्रसाद म्हणून देखील या दिवशी वाटायचे नाही. त्याचबरोबर या सोमवारच्या दिवशी मांस, मदिरा, तामसिक जे पदार्थ आहेत तर ते या दिवशी आपल्याला अवश्य टाळायचे आहेत. यामध्ये तुम्ही मटण, मच्छी, दारू किंवा जे आपल्या घरामध्ये कांदा, लसूण जो असतो तर ते सर्व हे तामसिक पदार्थ आहेत किंवा दारू असेल तर ते आपल्याला या दिवशी अवश्य टाळायचं आहे. कोणत्याही प्रकारचे वाईट व्यसन या सोमवारच्या दिवशी करायचं नाही. जर तुम्ही सोमवारच्या दिवशी उपवास करत असाल, व्रत करत असाल तर या दिवशी पती पत्नीने शारीरिक संबंध देखील ठेवू नयेत. सोमवारच्या दिवशी कोणाचाही चुकूनही अपमान करू नका.
कोणालाही चुकूनही वाईट बोलू नका. त्याचबरोबर या दिवशी दुपारी झोपायचं देखील अवश्य टाळायचं आहे. त्याचबरोबर सोमवारच्या दिवशी मोहरीची जी भाजी असते, त्याचबरोबर काळे तीळ, मसालेदार पदार्थ यांचं सेवन करणं देखील आपल्याला टाळायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काळे तीळ देखील कोणीही मागितले तरी देखील चुकूनही काळे तीळ एखाद्याला दान म्हणून किंवा उदार म्हणून, उसने म्हणून देखील आपल्याला द्यायचे नाहीत. हे देखील आपल्याला टाळायचं आहे. त्याचबरोबर आता हे मी जे पदार्थ सांगितलेले आहेत, तर हे पदार्थ सोमवारी जर आपण खाल्ले तर यामुळं शनी दोष निर्माण होतो. त्याचबरोबर सोमवारच्या दिवशी आपण साखर खायची देखील नाही. त्याचबरोबर ही साखर देखील आपण कोणालाही दान म्हणून देखील द्यायची नाही. एखाद्याला उसने किंवा उधार म्हणून देखील द्यायची नाही. त्याचबरोबर तुम्ही या दिवशी गूळ खाऊ शकता किंवा गुळाचं सेवन करू शकता किंवा एखाद्याला गूळ भेट म्हणून देऊ शकता. परंतु साखर या दिवशी आपण खायची देखील नाही आणि एखाद्याला द्यायची सुद्धा नाही. त्याचबरोबर सोमवारच्या दिवशी आपली माता म्हणजेच आपली आई, तिच्याबरोबर कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही याची देखील आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. कारण हा दिवस आहे भगवान भोलेनाथांचा. त्याचबरोबर हा दिवस चंद्रदेवाचा सुद्धा मानला जातो. आणि या दिवशी आपण जर आपल्या आईशी, आपल्या मातेशी जर कोणत्याही प्रकारचा वाद जर घालत असो तर यामुळं आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दोष निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर आपल्या प्रगतीमध्ये दोष, अडचणी, बाधा देखील निर्माण होऊ शकतात. त्यामुळे देखील आपल्याला ही गोष्ट अवश्य टाळायची आहे. त्याचबरोबर सोमवारच्या दिवशी विवाहित महिलांनी आपल्या पायातील जे जोडवं असतं तर ते कोणालाही भेट म्हणून द्यायचं नाही किंवा एखाद्याला जर घालायला हवं असेल तर तरी देखील हे जोडवं कधीही कोणालाही द्यायचं नाही. कारण जोडवं हे आपल्या सौभाग्याचं लेणं मानलं जातं. आणि सौभाग्यवतीचे जे अलंकार असतात म्हणजेच मंगळसूत्र असेल किंवा जोडवं असेल किंवा जरी कुंकू असेल तरी देखील या सोमवारच्या दिवशी आपण एखाद्याला दान, एखाद्याला भेट किंवा उधार म्हणून देखील या वस्तू द्यायच्या नाहीत. या वस्तू विवाहित स्त्रियांनी कधीही कोणाशीही शेअर करू नयेत. ती तुमची जवळची मैत्रीण असेल, अगदी तुमची अत्यंत जवळची प्रिय व्यक्ती असेल, एखादा तुमचा पाहुणा असेल, नातेवाईक असेल, तरी देखील या वस्तू चुकूनही आपल्या जवळपासच्या कोणालाही द्यायच्या नाहीत. या वस्तू जर तुम्ही एखाद्याला देत असाल तर यामुळे देखील पती पत्नीमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते आणि त्यामुळेच आपण या वस्तू द्यायच्या टाळायच्या आहेत. जरी दुरावा जरी निर्माण होत नसाल तरी देखील ह्या ज्या वस्तू आहेत तर ते सौभाग्याचे अलंकार आहेत आणि सौभाग्यवतीने ह्या वस्तू कधीही एकमेकाला दान करू नयेत, भेट म्हणून देऊ नये किंवा उधार देखील देऊ नये. आता दुसरी जी गोष्ट आहे तर ती म्हणजे अत्यंत महत्त्वाची, म्हणजेच आपल्या घरामध्ये जर लहान लहान मुलं असतील तर बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडं आपल्या मुलांनी वापरलेले जे जुने कपडे असतील किंवा खराब झालेले कपडे असतील, त्यांना बसत नसतील, तर हे कपडे आपण एखाद्या गरीबाला दान करतो किंवा आपल्या जवळच्याच एखाद्या दुसऱ्या मुलाला आपण ही देत असतो. तर ही कपडे देखील आपण सोमवारच्या दिवशी चुकूनही कोणालाही दान करायचे नाहीत किंवा एखाद्याला जरी घालायला जरी हवी असतील तरी देखील आपल्या मुलांची कपडे ही इतर मुलांना कधीही सोमवारच्या दिवशी द्यायचे नाहीत. तुम्ही इतर दिवशी ही दान करू शकता, इतरांना देऊ शकता, पण सोमवारी आपण हे टाळायचं आहे. त्याचबरोबर आपलं मूल जोपर्यंत 9 किंवा 11 वर्षाचं होत नाही तोपर्यंत त्याची कपडे कोणालाही दान म्हणून देऊ नका. कारण आपल्या मनामध्ये परोपकाराची भावना नक्की असेल की गरिबांना थोडीफार मदत होईल. जर आपल्याला एखाद्याला जर मदत करायची असेल तर तुम्ही एखाद्या गरिबांसाठी नवीन कपडे घेऊन द्या, काही हरकत नाही. परंतु आपली मुलं जोपर्यंत मोठी होत नाहीत 9 किंवा 11 वर्षाची तोपर्यंत. त्याचबरोबर पुढील जी वस्तू आहे जी आपल्याला सोमवारी चुकूनही एखाद्याला भेट म्हणून, दान म्हणून किंवा एखाद्याला वापरायला सुद्धा द्यायची नाही, तर ती म्हणजेच आपल्या घरामधील झाडू. आपल्या घरातील झाडू हा चुकूनही सोमवारीच काय तर इतर दिवशी देखील आपल्याला द्यायचा नाही. परंतु सोमवारी आणि तिन्ही सांजेच्या वेळेला कोणाच्याही घरामधील आपल्या घरातील हा झाडू जाणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. आपले शेजारी किंवा इतर असे लोक असतात की ते आपल्या घरातील झाडू अगदी थोड्या वेळासाठी मागतात. थोड्या वेळासाठी असो किंवा कशासाठीही असो, परंतु हा झाडू, आपल्या घरातील झाडू हा दुसऱ्याच्या घरात जाता कामा नये याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. झाडू हे लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे. झाडूमध्ये लक्ष्मी माता वास करत असते. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये झाडूला लक्ष्मी मातेचं स्वरूप मानलं जातं आणि म्हणूनच आपण हा झाडू कोणालाही दान म्हणून द्यायचा नाही, उधार म्हणून द्यायचा नाही. जर तुम्हाला हा झाडू जर द्यायचा असेल तर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये तो दान करा किंवा एखाद्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही मंदिरामध्ये जाऊन पहाटे सूर्योदयापूर्वी, कोणालाही समजणार नाही म्हणजेच गुप्त दान म्हणून आपण हा झाडू दान करू शकता. यामुळे देखील आपल्याला फळ प्राप्त होऊ शकतं. आपल्या घरावरती माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद राहतो
त्याचबरोबर सोमवारच्या दिवशी चुकूनही एखाद्याला उधार किंवा उसने म्हणून पैसे कधीही द्यायचे नाहीत. एखाद्याला जर दानधर्म जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही करू शकता, परंतु उधार किंवा उसने पैसे चुकूनही या दिवशी द्यायचे नाहीत. आपल्या घरातील ही लक्ष्मी जर घराबाहेर गेली सोमवारी, तर ती आपल्या घराकडं परत येण्याची शक्यता खूप कमी आहे. किंवा तुम्ही जर ही परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले तर खूप त्याला तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. त्यावेळेलाच तुमची ही लक्ष्मी घराबाहेर गेलेली तुमच्याकडे परत येणार आहे. त्यामुळं तुम्ही सोमवारी चुकूनही एखाद्याला पैसे देखील उसने म्हणून किंवा उधार म्हणून द्यायचे नाहीत. त्याचबरोबर सोमवारच्या दिवशी सफेद मिठाई, सफेद कपडे किंवा जर एखादी सफेद वस्तू कोणतीही असेल तर ती देखील आपल्याला या दिवशी अवश्य टाळायची आहे. तर अशा प्रकारे चुकूनही तुम्ही या वस्तू दान करू नका किंवा मी ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत तर त्या चुकूनही या सोमवारच्या दिवशी करू नका. नाहीतर तुमच्यावरती भगवान भोलेनाथांचा कोप होईल. भगवान भोलेनाथांची कृपादृष्टी तुमच्यावर राहणार नाही आणि तुम्ही कितीही भगवान भोलेनाथांची सेवा केली, पूजा केली तरी देखील तुम्हाला त्याचं इच्छित फळ प्राप्त होणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.